महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण या योजनेची घोषणा केली आहे आणि या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1,500 रुपये मिळणार आहे। तर यासाठी अर्ज कसा करावा आणि कोणत्या महिला या योजनेसाठी पात्र किंवा अपात्र असतील हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊ। तर या योजनेचा लाभ कोणत्या महिलांना मिळणार चला बघूया। लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणं आवश्यक आहे। राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिला, 21 ते 60 या वर्ष वयोगटातील महिला, लाभार्थ्याचं बँक खातं असणं आवश्यक आहे। लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावं। तर ह्या महिलाच फक्त या योजनेसाठी पात्र असतील। चला तर मग आता बघूया की कोणत्या महिला या योजनेसाठी अपात्र असतील। ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरत असेल, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी आहे किंवा सरकारी सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे, ज्या महिलेने शासनाच्या आर्थिक योजनेद्वारे 1,500 रुपयापेक्षा जास्त लाभ घेतला असेल, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार किंवा खासदार असेल, ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची 5 एकरापेक्षा जास्त शेतजमीन असेल, ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर 4 चाकी वाहने आहेत, त्यामध्ये ट्रॅक्टर सोडून। आता योजनेसाठी लागणारी आवश्यक ती कागदपत्रे कोणती चला बघूया। योजनेच्या लाभासाठी एक ऑनलाईन अर्ज, लाभार्थ्याचे आधार कार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला, सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापर्यंत असणे अनिवार्य आहे, बँक खाते पासबुकची झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड, या योजनेच्या अटीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र। तर या योजनेचा अर्ज कसा करायचा? या योजनेचा अर्ज योजनेच्या अर्ज पोर्टलवर किंवा मोबाईल ॲपद्वारे किंवा सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन अर्ज भरू शकता। परंतु पात्र महिलांनाच या योजनेसाठी अर्ज करता येईल। त्यानंतर मिळणारी रक्कम दरमहा पात्र महिलांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा होईल। तर अशाच माहितीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांशी, नातेवाईकांशी नक्की शेअर करा, म्हणजे त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल। धन्यवाद।